श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर शत्रुपीडेचा त्रास होत असेल आणि तुम्हाला शत्रुपीडा कायमची नष्ट करायची असेल, तर फक्त एक नारळाचा हा उपाय तुम्ही नक्की करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. शत्रुपीडा, मग हा शत्रू कोणताही असू द्या. तुमच्या आरोग्यावर आलेला रोग, आजार हा सुद्धा एक शत्रूच असतो. तो सुद्धा असू द्या किंवा व्यावसायिक जीवनामध्ये कोणताही व्यक्ती शत्रू असू द्या, मैत्रीमध्ये शत्रू असू द्या, प्रेमामध्ये शत्रू असू द्या किंवा परिवारामध्ये तुमचा शत्रू असू द्या. कोणताही शत्रू जर तुम्हाला त्रास त्रास देत असेल, कोणतीही बाधा असेल, पत्रिकेत काही दोष असतील, हे सगळे आपल्या जीवनातले, आपल्या आयुष्यातले शत्रू असतात. तर या शत्रूंना आपल्याला जर बाजूला करायचं असेल, त्यांना नष्ट करायचं असेल, तर आपल्याला एक नारळाचा हा छोटासा उपाय वास्तुशास्त्रात, हिंदू धर्मात सांगितला जातो. हा उपाय, हा तोडगा जर आपण विश्वासाने आणि मनोभावाने जर केला, तर आपले शत्रू आपल्यापासून खूप दूर जातील. आपल्या शरीरात असतील तर शरीरातून दूर जातील. म्हणजेच जे काही तुमचे रोग आजार असेल, ते एक प्रकारचे शत्रूच आहेत, ते सुद्धा दूर पळतील. परिवारातील शत्रू असतील, व्यवसायातील शत्रू असतील, जी काही व्यक्ती असेल, ती दूर जाणार आहे. तर शत्रुपीडा कायमची नाहीशी करायची असेल, तर एक पूजेची नारळ तुम्हाला घ्यायची आहे. पूजेची नारळ आणल्यानंतर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ज्याही दिवशी तुम्हाला वेळ आहे, त्या दिवशी हा उपाय तुम्ही करायचा आहे. फक्त सूर्य मावळण्याच्या आधी तुम्हाला हे काम करायचं आहे. म्हणजेच काय, दिवसा तुम्हाला हा नारळ कोणत्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचा आहे किंवा महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे. तिथे जाऊन महादेवाच्या मंदिरासमोर किंवा बजरंगबलीच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. तिथे नमस्कार करायचा आहे. आपले दोन्ही हातात आपल्या हातात तो नारळ घ्यायचा आहे. तो नारळ सोललेला नसायला पाहिजे. जसा नारळ असतो ना, तसाच तो नारळ आपल्याला दोन्ही हातात घ्यायचा आहे. डोळे बंद करायचे आहे आणि महादेवाला किंवा बजरंगबलीला प्रार्थना करायची आहे. तुमचा जोही शत्रू असेल, त्याचं नाव घेऊन तुम्ही प्रार्थना करा. आजार असेल तर आजाराचे नाव घेऊन तुम्ही प्रार्थना करा. व्यवसायातील शत्रू असेल, परिवारातील शत्रू असेल, त्याचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि माझी शत्रुपीडा ही नष्ट करा, आजार दूर करा, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि तो नारळ महादेवाच्या शिवलिंगाच्या जवळ किंवा बजरंगबलीच्या चरणाकडे ठेवून द्यायचा आहे. बस एवढा छोटासा उपाय करून तुम्हाला घरी यायचं आहे. काही दिवसातच तुम्हाला निकाल लागेल. महादेव किंवा बजरंगबली तुम्ही जे बोललात त्याचा निकाल लावतीलच. तुम्ही योग्य असाल, तुम्ही बरोबर असाल, तर तुमचे शत्रू नाहीसे होतील. तुमच्यापासून दूर जातील आणि शत्रुपीडा तुमची जी काही आहे ती कायमची नष्ट होईल. बघा, अगदी साधा सोपा हा उपाय आहे, जो तुम्हाला करायचा आहे. आणि हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायातील, परिवारातील तुमचा आजार जो काही तुमचा शत्रू असेल आणि जर तुम्ही योग्य असाल किंवा जर तुम्ही चुकत असाल किंवा तुम्ही कुठेही चुकले असाल, तर तुम्हाला ह्या उपायाचा तुम्हाला लाभ होणार नाही. जर तुम्ही खरे असाल, तुमच्या मनात कोणतेही कपट नसेल आणि तुम्हाला जर शत्रू त्रास देत असेल, तर हा शत्रू तुमच्यापासून कायमचा नष्ट होणार आहे. तर मित्रांनो, अगदी साधा-सोपा हा उपाय आहे. करा, नक्कीच लाभ होणार आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.